Hello, hello. This is the My Artifact episode number 1491. आजची तारीख आहे 11 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 9:02. ओके, सो I need to take a decision. Yes. वेल, माझ्यापाशी आहे आता करीब 8,000 रुपये. लिटरली हे 3 दिवसात 2,000 रुपये कसे काय खर्च झाले मलाच नाही माहित. पैशाचा फ्लो एकदम असा धडधड गेला की मी एकदम चकितच होऊन जातो, कारण माझा असा खर्च काही आहे नाही या असा. सो जस्ट लाईक मला असं वाटतं की मला एक गोष्ट घ्यायची आहे. या दॅट गोष्ट इज मला एक शूज आवडलाय वुडलँडचा, आणि तो शूज आहे रिअली एक्सपेन्सिव्ह. इट्स काइंड ऑफ लाईक बहुत एक्सपेन्सिव्ह आहे. तो आहे 4,000 रुपयाचा. 3,799 म्हणजे 3,800 म्हणजे नियर अबाउट 4,000 रुपयाचाच. येस, 200 रुपये जाऊ दे, 200 रुपये काउंटलेस काय मॅटर पण नाही करत, बट 4,000 रुपयाचा शूज आहे तो. येस, शुड आय बाय इट ऑर नॉट? काय मी विकत घेऊ का नाही? वेल, काफी ट्रिकी क्वेश्चन आहे. या मला पण नाही माहित राव. या वेल, मला आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये हे बोलायचं नाही यार. पहिले मला काही गोष्टी बोलायच्या, पहिले मला काही थिंग्स क्लिअर अप करायच्या आहे. या सॅटर्डे संडे आला का मी एकदम वाईल्ड होऊन जातो. आणि मी माझ्या टार्गेट वरून हटून जातो आणि बस मी एन्जॉयमेंट कडे बघतो. यस, आणि हे याचा सॅटर्डे संडे हा असाच होता. टार्गेट पासून हटलो आणि जस्ट एन्जॉयमेंट कडे करत राहिलो. याच्यामुळे काय झालं की याच्यामुळे माझ्या पैशाचा फ्लो बिघडला, आणि देन मला असं वाटलं की आता असं वाटून राहिलंय ना की चला खूप झालंय अरे. यस, इज लाईक सिरियस. वाव, राईट नाव 25 वर्षाचा आहे मी, आणि इथे PMI मध्ये काम करून राहिलोय. तुला टार्गेट काय ठरवायचं आहे? ह्या म्हणजे कुठपर्यंत, म्हणजे PMI मध्ये कुठपर्यंत राहायचं आहे? जस्ट लाईक नाही, मला नाही राहायचं आहे रे. हे जस्ट लाईक आय नीड मच अपॉर्च्युनिटी. या सो अपॉर्च्युनिटीज व्हॉट की डिझाईन इंजिनियरचे जेवढ्या कोणत्या जागा वगैरे निघत असेल पुण्यामध्ये वगैरे, सो मी त्याला नेहमी फिलअप करून राहिलोय, बट त्याच्यामध्ये माझं प्रॉपर तेवढं अटेन्शन नाही आहे. येस, सो जर माझं तेवढं अटेन्शन असतं तर राईट ना मी आता पुण्यामध्ये असतो. बट मी म्हणजे करून राहिलोय, बट माझी मेहनत थोडी कमी पडत आहे. या आय नीड टू वर्क रिअली हार्ड टू गेट देअर. सो व्हॉट आय डू नाव? आतापर्यंत मी काय करत होतो? आतापर्यंत मी रेझ्युमे अपडेट करत होतो आणि जॉब्सला अप्लाय करत होतो, प्रत्येक जॉब्सला. तिकडून त्यांचा काही रिस्पॉन्स यायचा नाही, बट मी माझ्यानं प्रयत्न करत होतो. आता कधी कधी नाही का इंटरव्ह्यूचे मेसेजेस पण यायचे, बट माझं कसं आहे की साला कन्फर्म नाही, काही नाही, आपण डायरेक्ट इंटरव्ह्यूला कसं काय जाऊ? या बट मला असं वाटतं का राईट ना आपण फेस तर करू. या सो जर इंटरव्ह्यू नाही दिला तर आपण सिलेक्ट कधीच होणार नाही. या बट शाळेत जर आपण इंटरव्ह्यू दिला तर ऍटलिस्ट आपण शाळेत सिलेक्ट होऊ शकतो ना, एक प्रकारे शाळेत लागू शकतो ना, ऍटलिस्ट होप तर लागते ना. सो जर आपण इंटरव्ह्यू दिलाच नाही तर सिलेक्ट तर होणार नाही, हे आपल्याला ऑफकोर्स माहित आहे. बट जर इंटरव्ह्यू दिला तर शायद लागू शकते ना, होप तर लागते, तेवढं तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. सो मी ते प्रयत्न नाही करत होतो, या मी ते प्रयत्न दुर्लक्ष करत होतो. सुन जर रिअलाइज की ते प्रयत्न माझे खरंच व्यर्थ ठरले आणि मला ते करायला पाहिजे नव्हते, बट आय डिडंट मेक इट.
सो नेक्स्ट टाइम पासून मला माझ्या गलती दिसली आहे आणि मी याला सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. आणि नेक्स्ट टाइम जेवढे कोणते इंटरव्ह्यू वगैरे मला Naukri.com वर भेटत असेल त्याला फॉलोअप करील, इंटरेस्टेड करील आणि खर्च काही होतपर्यंत जाईल आणि इंटरव्ह्यू देईल. ऍटलिस्ट मी माझ्या इथनं प्रयत्न तरी करेल. राईट. आता या वीक मध्ये किंवा समोरच्या वीक मध्ये मला खूप सारी हालचाल करायची आहे. वन थिंग इज शुअर की आपले जे ऑफिस आहे ते ऑफिस शिफ्ट होत आहे हिंगण्यामध्ये. अँड दे आर रिअली फार अवे फ्रॉम राईट. आणि मला तिकडे रूम बघायची आहे. सो ते पण बघायचं आहे. सो सांगण्यासाठी हा शब्द जेवढा सोपी आहे ना, करण्यासाठी तेवढाच कठीण आहे. या कारण मला पहिले तिथं माहीत करून घ्यावं लागेल. ऍटलिस्ट मी त्याला ऑफिस पण नाही पाहिलंय, ऑफिस कुठं आहे काय आहे. सो मला एकदा ऑफिस पाहावं लागेल. आणि मी ऑफिस पाहीन केव्हा? राईट, जेव्हा ऑफिस शिफ्ट होईन तेव्हा. या सो ऑफिस शिफ्ट होईल होळीच्या अगोदर 20-22 तारखेला, म्हणजे ऍटलिस्ट पुढल्या हप्त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ऑफिस शिफ्ट होईन. पुढल्या हप्त्यात मला गाडी आणावं लागेल. बट गाडी आणणं बहुत भीतीदायक वाटून राहिलं यार. येस. वाय? कारण आय डोंट नो. चला, मी नागपूर मधले ट्रॅफिक पोलीस बद्दल थोडस काइंड ऑफ लाईक रिअली थोडस भीतीदायक. म्हणजे मला इथले रस्ते माहित तर आहे बट थोडी भीती तर लागतेच ना यार. सो कारण मला ट्रॅफिकची आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांची खूप भीती लागते यार. कारण माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला आहे यार. नागपूरला जेव्हा मी आलो होतो ना, तेव्हा मी असं ठरवलं होतं की मस्त आता नागपूर वगैरे हिंडीन. सो एकदा काय केलं होतं, मी आत्याकडे होतो, मी तर रविवार होता, पिक्चर पाहायचं ठरवलं होतं. आणि मग सीताबर्डीमध्ये इंटरनेटी मॉलमध्ये आम्ही पिक्चर पाहायला ठरवलं. सो मी आणि पलक आम्ही गाडी काढली आणि निघालो. सो समोर आता कसं की सदर पर्यंत आलो. सदर पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बट जसं सदर क्रॉस केली का तिथे माझा सिग्नल तुटला. मला माहितच नाही. यस. कारण सगळेजण सरसर जात होते, मी सिग्नल पाहत होतो, बट इट जस्ट लाईक अचानकपणे सिग्नल रेड झाला आणि ते काफी क्लोज झाला. म्हणजे मी जस्ट सिग्नल क्रॉस करतो तेव्हाच एकदम रेड झाला. सो एकदम हेच झालं आणि सरळ पोलीसवाल्यांनी थांबवून दिलं का तू साईडला ये म्हणे. साईडला आलो. लायसन मी आता ही एक गोष्ट नाही का खूप जणांसोबत खोटं बोललं आहे की माझ्यापाशी लायसन आहे, बट ऍक्च्युली माझ्यापाशी लायसन नाही आहे. या येस, माझ्यापाशी लायसन नाही आहे. तू लायसन का नाही काढलं? वेल, मी प्रयत्न केला होता. या वर्धेमध्ये मला तशी काही फारशी गरज वाटली नाही. कारण वर्धेतले ट्रॅफिक पोलीसची एकदम असं चिल्लरच आहे माझ्यासाठी. बिलकुल मी कोण्या भोकात जाईन ना, कुठूनही जाईन तरी मला कोणी अडवू शकत नाही. मला बिलकुल छोटस शहर आहे. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच चौकात एकदा ट्रॅफिक पोलीस राहील आणि तोही सकाळी करीब 11 ते 3 वाजेपर्यंत आणि 11 ते 4-5 वाजेपर्यंत वगैरे राहील. या आणि त्याच्यानंतरच वगैरे तो काही राहणार तर नाहीच आहे. येस. सो मला अशी फारशी काही भीती वगैरे नव्हती ट्रॅफिक पोलीस वर्धेमध्ये, कारण छोटस शहर आहे. आता नागपूरमध्ये दॅट्स डिफरंट थिंग. या कारण नागपूरमध्ये ट्रॅफिक पोलीस मी बघतो ना, तर ट्रॅफिक पोलीस खूप ठिकाणी असतात. आणि या सगळ्यांना डॉच करून निघणं म्हणजे अरे मेरे बाप. आता प्रॉब्लेम हे आहे की ऑफिस आहे खूप दूर या हिंगणाला आणि जस्ट लाईक मला तिथपर्यंत जायचं तर आहे, बट ते पाहू आता कसं प्रमाणे फिगर आउट करू. कसं आहे की मी ऑफिसच्या जवळपासच एक प्रकारे रूम घेण्याचा प्रयत्न करतो. या म्हणजे गाडीचा कमीत कमी वापर, कारण गाडीचं मेंटेनन्स मला बिलकुल पाहिजे नाही. कारण मला गाडी वगैरे ठीक आहे ना, आवडते, कन्व्हिनियंट, ट्रॅफिक कन्व्हिनियंट साठी खूप चांगलं आहे. बट पाहू पुढे, म्हणजे सिच्युएशन ज्याप्रमाणे थिंग्स क्लिअर अप होऊन राहील. आता कसं मी ते राहतो धरमपेठ मध्ये, इथेच गोष्टी बिलकुल जवळपास आहे. हा, मला चायनीज खायचं आहे, समोर बटूक भाऊकडे जा, मेडिकल मध्ये जायचं आहे इकडे जा,
कुठे म्हणजे इथे तुला ज्या पाहिजे ज्या गोष्टी आहे ना बिलकुल जवळपास आहे. इथे खूप दूर वगैरे जायची गरज नाही या. बट इथे हिंगण्यामध्ये गोष्ट जस्ट लाईक काफी दूर दूर राहणार आहे आणि खूप आयसोलेटेड आहे ना तिकडे. काहीच नाही. जस्ट लाईक ऑफिस सुद्धा पण नाही का खूप आयसोलेट आहे. काहीच नाही तिकडे आसपास. एकदम काळकुत्र पण नाही दिसत. सो काइंड ऑफ लाईक रिअली स्कॅरी टू मी. बट पाहू आपण आता कशाप्रमाणे आपण गोष्टी फिगर आउट करू. या आता त्याच्यानंतर नंतर तर काय आहे नाही. येस, थोडीशी भीती वाटून राहिली या गाडीबद्दलच. येस. आणि अनदर थिंग इज दॅट की पैसे. यस. सो जस्ट लाईक तू काय कर, तू सरळ पैसे याच्यात टाक बँकेमध्ये. या FD मध्ये मारून घे. तुझे शूज आहे ना, तू त्या शूजचा वापर कर. तू ते 800 रुपयाचे शूज घेतले आहे आणि ते रिसेंटली घेतले आहे. म्हणजे खूप जास्त वेळ झाला नाही त्याला. जस्ट लाईक हार्डली 1-2 महिने झाले ना. 1-2 महिन्यामध्ये तू हार्डली 3-4 वेळा घातले असेल. लिटरली सांगतो. आता ते शूज मला का नाही आवडत, कारण ते शूज लवकरच खराब होतात. या ते खूप चांगले दिसतात ना, बट आय डोंट नो, बट ते लवकरच खराब होतात. तर मग थोडस प्रॉपर मेंटेन करायचं ना त्याला. थोडस धुवायचं थोडस. राईट. शूज खराब आहे त्यामुळे तू दुसरा शूज घेशील असं कसं राहावं. आपण एवढे कुठे म्हणजे अमीर बापाचे थोडे पोरं आहोत. राईट. आपल्याला कुठे ना कुठे तरी सेव्ह करायला लागेल ना. आणि हे ऍक्च्युली हा शूज अति महागाचा आहे. 4,000 रुपयाचा शूज वॉज डूड. मी नाही विचार करू शकत या 4,000 रुपयाचा शूज. इतकी माझी म्हणजे नाही एवढी अवकात नाही. सरळ म्हणतो माझी खरंच एवढी अवकात नाही. 4,000 रुपये शूज खरंच. आणि खरंच हेच पैसे नाही का मी थोडं सेव्ह करून नाही का, समजा जर मला कुठे बहुत अपॉर्च्युनिटी भेटली आणि मला जर पुण्याला किंवा चेन्नईला किंवा बेंगलोरला जायचं काम पडलं तर ते पैसे कामात येईल माझे ट्रॅव्हलिंग साठी वगैरे. राईट. सो जस्ट लाईक. आणि अनदर थिंग इज दॅट की साला असं वाटून राहिलंय की बस आता वेळ आली आहे, आता निघायचं आहे. वेळ आली आहे निघायचं आहे. वेळ आली निघायचं आहे. बट मी निघूच राहिला यार. आय डोंट नो व्हाय. मी नेहमी प्रयत्न करतो. जस्ट लाईक बायनरी कोड बद्दल नाही का गोष्टी आता हळूहळू बहुत क्लिअर अप होत गेल्या यार. बहुत क्लिअर अप. मी स्टंट कसा करीन, डायलॉग कसा म्हणेन, छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण सुद्धा मी माझ्या डोक्यामध्ये डिझाईन केल्या. आणि अशी वाटते की ती गोष्ट माझ्या खूप जवळ आहे. म्हणजे कधी कधी असं होते ना की नाही का, तुम्हाला भूक लागली नाही ही गोष्ट ऍक्च्युली कधी होत तर नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली एक्सपिरियन्स होत नसेल. मी अशी एक गोष्ट म्हणतो. हा, तुम्हाला कसं कुठेतरी जायचं आहे. हा, आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय बट हार्डली 1 किलोमीटर दूर आहात. बट अचानकच तुमची गाडी खराब झाली किंवा पंक्चर झाली किंवा समथिंग लाईक दॅट की त्यामुळे तुम्ही नाही का जवळ नाही जाऊ शकत आहे. तेव्हा कसं एकदम बेकारच वाटत आहे. जस्ट लाईक तुम्हाला पार्टीमध्ये जायचं आहे. यस, दॅट्स अ गुड थिंग. तुम्हाला पार्टीमध्ये जायचं आहे आणि जस्ट लाईक खूप आता जवळच आहे. बट साला आता आपली गाडी साथ नाही देऊन राहिली ना. आता माझी सँडल तुटली किंवा समथिंग लाईक दॅट हॅपन का आपण स्टक झालोय तिथे. तर तेव्हा कसं एकदम बेकारच वाटतंय का साला जवळ असून सुद्धा पण आपण त्याला अचीव करू शकत नाही. त्याचप्रमाणे फील होऊन राहिला यार. इट्स लाईक लिटरली म्हणजे लाईक मी डोक्यामध्ये राहतो ना तेव्हा नाही का मी जस्ट याच्याबद्दल विचार करतो साला असं होईल तर दॅट वुड बी रिअली अमेझिंग यार. बट असं काही होत नाही. काइंड ऑफ लाईक रिअली सॅड टू मी. तू कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टीला हँडल आउट करायचं खरंच काही कळून न राहिलंय. बट प्रयत्न करतो की याला प्रॉपरली मॅनिप्युलेट करण्याचा पण प्रयत्न करीन. बट आता वेळ झाली आहे यार. आता वेळ झाली आहे. जस्ट लाईक असं म्हणलं गेलं ना तर आपण काही खूप मागे वगैरे नाही या. राईट नाव जस्ट लाईक 1 वर्ष म्हणजे जस्ट लाईक टाइम इज टू मच बिग या. आता मी 24 मध्ये जॉईन झालो इथे PMI मध्ये. 24-25 1 वर्ष झालंय या. समजा मी हार्डली कन्सिडर करतो 2 वर्ष या. 26 पर्यंत PMI मध्ये अँड देन आय गो टू पुना.
2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मला तिथे जॉब भेटली आहे. या सो मी तिथे जॉब करेन. आता मी गेल्यावरच तिथे लागू शकणार तर नाही फिल्म त्या FTI, पण माझे प्रयत्न सुरू राहील. माझे प्रयत्न सुरू राहील. आता या प्रयत्न विचारून घे करीब 1 वर्ष, राईट. 1, 2 वर्ष, 3 वर्ष घे. सॉरी, 1 वर्ष प्रयत्न कर, 1 वर्ष तू कंटिन्यू प्रयत्न कर आणि मग तू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन जा. पार्टिसिपेट झाल्यानंतर मग तू गोष्टी फिगर आउट कर की कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कारण तू एक तर तुझी जॉब पण सुरू राहील आणि सोबत फिल्म स्कूल पण सुरू राहील. सो तुला दोन्ही गोष्टी मॅनिप्युलेट करायला लागेल. वेळ, टाइम आणि बजेट, एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टी मॅनिप्युलेट करायला लागेल. मग हळूहळू फिल्म स्कूल पासून आपल्याला कुठे अपॉर्च्युनिटी भेटली किंवा कुठे आपल्याला रेफरन्स भेटला की आय हॅव टू गो समवेअर एल्स, काही मला पैसे वगैरे भेटेल तर मी तिथे जाईल आणि मग मी जॉब सोडेल आणि मग मी माझं फिल्म करिअर सुरू होईल. हळूहळू हळूहळू प्रत्येक गोष्टी क्लिअर अप होत राहील. अशा प्रमाणे प्रत्येक गोष्ट आपण अचीव करू. अशाप्रमाणे मी सेट टार्गेट ठरवलं. तर मला वाटते का ऍटलिस्ट तू 30 पर्यंत तू तुझ्या टार्गेट फिल्म करिअर स्टार्ट करशील. 30 पर्यंत, 30 पर्यंत. नंतर मग तू 30 नंतर मग तू समोर मग बायनरी कोड वगैरे 30 जरी म्हणलं तरी बहुत जास्त आहे यार. बहुत जास्त. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग या. कारण त्याच्यानंतरही माझे बहुत सारे टार्गेट आहे यार. फिल्म करिअर मध्ये गेल्यानंतरही तिथे बहुत सारे प्रॉब्लेम्स राहणार आहे आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला हँडल आउट करून तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप वेळ लागेल. या बट मी प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करून राहिलो ना, असं नाही. आय वोंट स्टॉप इट. या अनलेस आय गेट इट, जोपर्यंत माझे टार्गेट्स क्लिअर होत नाही. कारण सांगू माझ्यासाठी नाही का हे टार्गेटच एक प्रकारे माझ्या जगण्याचा एक प्रकार हिस्सा राहील. कारण सांगू, कारण आहे की माझे लाईफ डिपेंड करते याच्यावर का मी कशाप्रमाणे. हे बघा, जगण्यासाठी सगळ्यात जास्त जगण्यासाठी काय लागतो? पैसा, राईट. पैसा लागतोच. येस. समजा जर तू फिल्म करिअर मध्ये गेला आणि गेल्यानंतर तुला रिअलाइज झालं की आपण त्यापासून जास्त काही पैसे कमवू शकलो नाही, या तर तेव्हा काय करशील? राईट. तेव्हा काय करशील? तेव्हा कोणत्या कशा गोष्टी मॅनेज करशील? राईट. तेव्हा खूप कठीण राहील ना अशी परिस्थिती. तेव्हा गोष्टी मॅनेज करणं वॉज काइंड ऑफ लाईक रिअली हार्ड. तेव्हा कशा करशील? तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टी कसं की समजून घ्यावं लागेल की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. कारण तो आपला कठीण दिवस राहील. त्या कठीण दिवसामध्ये आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यावं लागेल. होप, विश्वास सोडावा नाही लागेल. ऑफकोर्स स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि तिथपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. सांगण्यासाठी शब्द खूप इझी आहे, बट तिथे गेल्यावर बहुत काही गोष्टी मॅटर करतात. बहुत छोट्यातल्या छोटी गोष्टी सुद्धा. पण जोपर्यंत आपण त्या चिखलात जात नाही तोपर्यंत आपल्याला गोट्या गोट्याचा एक प्रकारे एक्सपिरियन्स येत नाही. या कसं आहे, मातीत पाय टाकल्यानंतरच आपल्याला ते माती कळते. तुम्ही चप्पलनी पूर्ण जंगल फिरताना तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. ऑलराईट. आज माझी नाईट शिफ्ट आहे आणि मी दिवसभरात काही झोपलो नाही. ट्रॅव्हलिंग मध्ये झोपलोय म्हणा, 1-1.5 घंटा झोपलो. बट रूम मध्ये आल्यानंतर मग मला झोपत नाही लागली. आय डोंट नो व्हाय. मी प्रयत्न केला बट झोपत नाही लागली. इवन 2 पिक्चर पाहून घेतले मी. कोणता पिक्चर पाहिला? सेट इट अप आणि ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी इज काइंड ऑफ लाईक रिअली म्हणजे एवढी जबरदस्त मूवी आहे यार. आय डोंट नो. आणि खरंच रिअलाइज झालं की का त्या मूवीला ऑस्कर भेटली. कारण त्या लोकांनी त्या फिल्म मध्ये का भयानक काम केलं यार. एवढं मस्त काम केलंय ना की लाईक डूड, काय जबरदस्त. एवढं जबरदस्त काम केलंय की म्हणून आपल्याला त्या गोष्टी साऱ्या केव्हा पोहोचीन यार मी तिथपर्यंत. यार केव्हा पोहोचीन.
आता तर बस एक एक दिवस नाही का असं वाटून राहिला की हे साला एक एक दिवस असं काही फारसं काही लाईफ मध्ये राहिलंच नाही असं वाटून राहिलंय. बस विश्वासावर जगून राहिलोय असं वाटत आहे मला. माझी समोर लाईफ चांगली राहणार हा एक विश्वास आहे, हा एक कॉन्फिडन्स आहे आणि या कॉन्फिडन्सवरच मी जगून राहिलो आहे, बाकी काहीच नाही. ऍक्च्युअल मध्ये का होत आहे काही असं काही फारसं काही इंटरेस्टिंग वगैरे वाटून नाही राहिलंय. म्हणजे मी माझ्या लाईफला डेव्हलप करण्यासाठी आता प्रयत्न करून राहिलोय, बट त्याचा मला असा फारसा काही इंटरेस्ट येऊन नाही राहिला. काम करून राहिलो आहे, दॅट्स इट. पिक्चर पाहून राहिलो आहे, दॅट्स इट. इमॅजिनेशन करून राहिलो आहे. बट कसं आहे की हे आपल्याला जरी इंटरेस्टिंग वाटून नाही राहिलं, बट समोर जाऊन आपल्याला रिअलाइज होईल का आपण त्यावेळी जे काही काम केलं तेव्हा आपल्याला इंटरेस्ट वाटत नसेल, बट तेव्हा आपण ज्याप्रमाणे विचार केला किंवा काम केलं त्याच्यामुळे आज तिथपर्यंत आहे किंवा आज तू तिथे आहे, राईट? सो दॅट्स द गेम, दॅट्स द चॅलेंजेस. आणि हो, उन्हाळा झालाय सुरू. येस, तापमान खूप गरम झालंय. मी आताही लक्षात राहतो माझा तो क्रिसमस 24 डिसेंबरचा, त्यावेळेस 3 डिग्री तापमान. डूड, मी त्या दिवशी कसा झोपलो मला माहित. भयानक थंडी. आणि त्या दिवशी नाही का अविनाश सरांचा वाढदिवस होता आणि आम्ही गेलो होतो कुठे वाढदिवस सेलिब्रेट करायला. मी त्याच्यानंतर कोण होता, मी होतो त्याच्यानंतर शुभम, प्रकाश, मनीष, देन त्याच्यानंतर क्षितिज, प्रशांत, अविनाश वगैरे होतो. होल नाईट आम्ही ट्रॅव्हलिंग केली, त्यांच्या घरी गेलो, घरी नाही गेलो म्हणजे त्यांना सरप्राईज झालं, पण जे काही बर्थडे वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आलो दुपारी 2:30 वाजता, रात्री 2:30 वाजता. थंडी बहुत होती या, लिटरली सांगतो. मी हेच टी शर्ट घालून होतो, टी शर्ट आणि तो पॅन्ट, जीन्स वाला पॅन्ट, आतमध्ये इनर होतो म्हणा. बट थंडी, कानफाड थंडी, भयानक. रात्री आणि रूमवर पण कोणी नव्हतं, वैभव वगैरे तोही नव्हता, तो न्यू इयर साठी तो गेला होता घरी. सो लाईक बहुत भयानक थंडी. त्यावेळेस बादल होता म्हणा, बट बादलने क्रिसमसची सुट्टी घेतली होती. येस, तो दिवस असा होता ना की कसा होता तो, ऍक्च्युली शुक्रवारची सुट्टी होती, शनिवारी ऑफिसमध्ये यायचं होतं आणि रविवारची सुट्टी. आणि शुक्रवारची सुट्टी होती ती क्रिसमसची सुट्टी होती या, आणि शनिवारी सुट्टी नव्हती. सो तेव्हा आणि 24 क्रिसमसच्या दिवशी, क्रिसमस होता ना तो, हो क्रिसमस होता. त्या दिवशी बादलचं प्रपोजल होतं. येस, आणि त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट होती बहुतेक. येस येस, डेफिनेटली माझी नाईट शिफ्ट होती त्याच्या प्रपोजलच्या दिवशी. सो सांभाळून येत रे बा, थोडस. हो, आलाय का डब्बा? आलोच, बस 2 मिनिट. सो दिवशी नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट मध्ये मी रात्रभर काम केलं. त्याच्यानंतर सकाळी उठून मी वर्धेला गेलो, आणि वर्धेला गेल्यानंतर भाऊचं प्रपोजल, आणि प्रपोजल झाल्यानंतर मग ते चाबी हरवणं वगैरे. आय वॉज लाईक रिअली एक्झॉस्टेड दॅट डे. तो दिवस बहुत गजब होता यार, बहुत गजब. मित्रांसोबत स्पेंड केला टाइम. डूड यार, मेरे को निकलना है यहाँ से यार. पुण्याला जायचं आहे, फिल्म करिअर स्टार्ट करायचं आहे. प्लीज, मी आम काइंड ऑफ लाईक रिअली स्टक हिअर. मी काहीच नाही करून राहिलाय, ना पैसे सेव्ह करून, ना मला फायदा होऊन राहिलाय, ना मी एक्सपेन्सिव्ह शूज घेऊन राहिलो आहे.
मी का करून राहिलोय मलाच नाही माहिती. जस्ट लाईक आय एम जस्ट आय डोंट नो. राईट ना तू काका, राईट ना तू पहिले 5,000 रुपयाची एफडी मार आणि त्याच्यानंतर या महिन्याची सॉरी आता तुझ्याशी 8,000 रुपये आहे ना, 5,000 रुपयाची एफडी मार. मी नंतर विचार करतो यार की साला आता आय डोंट नो व्हॉट टू डू. यस लिटरली मलाच नाही कळून राहिलाय. काइंड ऑफ लाईक आता खर्च जे झाले, आता आपण थोडस टॅली करू की आपण जे खर्च केले ते खरंच वर्दी होते का नाही. या समजा जर वर्दी असेल तर ठीक आहे. समजा जर आपण खूपच एक्सपेन्सिव्ह खर्च केले असेल दॅट वुड बी मॅटर. आणि तो 4,000 शूज कर बंद यार, कर डिलीट तो. यस, तो जुना शूज आहे, तो चांगला शूज आहे, खराब झालेला नाही आहे आणि तो सेफ्टी शूज आहे. त्याला बस थोडस चांगलं साफ करण्याची गरज आहे. दॅट्स इट. म्हणजे तू साफही नाही केला तरी तू त्याला घालू शकते. इट्स काइंड ऑफ लाईक रिली नाईस शूज. 4,000 शूज घ्यायची गरज नाही, पण पाहू पुढे. राईट. This is the end artifact episode 1491. Right now we are at Nagpur, Maharashtra. And thank you.